कॉम्रेड शेतकरी बंधूंनो, आज विचार मंथन या कार्यक्रमामध्ये 6वं पुष्प आपण या ठिकाणी गुंफत आहोत. यामध्ये आजचा जो विषय या ठिकाणी आहे, शेतकरी कर्जमाफी का आणि कशासाठी, आणि विद्यमान जे शेतकरी आंदोलन झालं त्या संदर्भातील परिस्थिती, ही सर्व मांडणी या ठिकाणी होईल. आजचे जे आपले प्रमुख वक्ते आहेत ते कॉम्रेड अजय बुरांडे हे परळीचे आहेत. विद्यार्थी दशेपासनं ते स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेशी जोडले गेले. त्यानंतर पुढच्या काळामध्ये अखिल भारतीय किसान सभेचं काम त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सुरू केलं आणि या शेतकरी आंदोलनाचा, विद्यार्थी आंदोलनाचा बराच अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. तर ते अत्यंत उत्कृष्टपणे आज या ठिकाणी मांडणी करणार आहेत. तर या 6व्या पुष्पाच्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांचं, जे या झूम मीटिंग मध्ये याच्यामध्ये सहभागी झाले, त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीनं, माझ्या वतीनं मी स्वागत करतो आणि कॉम्रेड अजय बुरांडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयाच्या मांडणीला सुरुवात करावी. धन्यवाद कॉम्रेड. आजच्या या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मागच्या 6 महिन्यापासून नियमितपणे विचार मंथन शिबिर जे आयोजित करण्यात येत आहे, या 6व्या पुष्पाच्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष, ज्यांनी आता या व्याख्यानाच्या संदर्भानं अनुषंगानं आपल्या समोर विवेचन केलेलं आहे, अशा आजच्या या व्याख्यानमालेचे अध्यक्ष, विदर्भातल्या शेतकरी चळवळीचे, किसान सभेचे ज्येष्ठ नेते आणि नुकत्याच झालेल्या कालच्या नागपूर आंदोलनामध्ये ज्यांचा सहभाग आहे, असे कॉम्रेड यशवंत झाडे, जे आमच्या सोबत माझ्या SFIच्या कार्यकाळामध्ये सुद्धा माझे नेते म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, आमच्या SFIच्या राज्याचे अध्यक्ष म्हणून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे, असे कॉम्रेड यशवंत झाडे, आणि या 6व्या व्याख्यानमालेसाठी ऑनलाईन सहभागी झालेल्या माझ्या सर्व कॉम्रेड्स आणि भावा बहिणींनो, आजच्या या व्याख्यानाचा विषय हा प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये जो शेती प्रश्न प्रमुख भूमिकेमध्ये आलेला आहे, विशेषतः या केंद्रातल्या आणि राज्य सरकारच्या धोरणामधून सुद्धा जे काही शेतीचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्याचबरोबर या नैसर्गिक आपत्तीनं सुद्धा मोठे शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण केलेले आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणून किंवा या सगळ्या अरिष्टांमधून, सरकारच्या धोरणाच्या आणि निसर्गाच्या अरिष्टामधून जो मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाडा आणि विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत वाढ होती आहे, या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक जर बऱ्यापैकी कशामध्ये असेल, मुख्य प्रश्न कशामध्ये असेल, तर तो या संकटामधून निर्माण झालेल्या कर्जाचं ओझं जे शेतकऱ्यांच्या वरती आलेलं आहे, या कर्जमुक्तीचं 7/12 कोरा करण्याचं जे काही आंदोलन चालू आहे, हे आंदोलन अत्यंत चांगल्या पद्धतीनं नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या संघटना आणि शेतकऱ्यांच्या नेत्यांनी एकत्र येऊन हे चालू केलेलं आंदोलन आहे. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये असणारं विद्यमान भारतीय जनता पार्टीचं सरकार, जे RSS सारख्या विचारसरणीनं प्रेरित होऊन काम करत आहे, ज्या महाराष्ट्राच्या भूमीची ओळख वेगळी आहे, त्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जाती आणि धार्मिक अस्मिता जागवण्याचं एका बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे, अशा प्रसंगी महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना या जाती धर्माच्या अस्मितेपेक्षा माझ्या शेती मातीचे आणि मातीचे प्रश्न महत्वाचे आहेत, ही बाब अधोरेखित करून या आंदोलनामधला सहभागच नक्की आपल्याला एक आशेचं किरण आणि एक आशा पल्लवित करताय की अस्मितेच्या आणि जाती धर्माच्या प्रश्नापेक्षा शेतकरी जमातीची, शेतकरी वर्गाची लढाई ही महत्वाची आहे. हा एकूण शेतकरी संघटनांचा आणि शेतकऱ्यांचा आणि शेतकरी पुत्रांचा सहभागच अधोरेखित करतोय की हा प्रश्नच उद्याचा महत्वाचा असणार आहे. आणि या आंदोलनाच्या दबावामधून काल परवा
जी मुंबई या ठिकाणी शेतकरी संघटनांच्या नेत्यांच्या सोबत विद्यमान सरकारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या सोबत चर्चा झाली आणि या 2-3 दिवसाच्या आंदोलनाचा दबाव एवढा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आणि त्यांना जे सरकार खरं म्हणजे कर्जमाफीची घोषणा करून सत्तेमध्ये आलेलं आहे, ते सरकार कर्जमाफीच्या मुद्द्यावर जो काही चालढकलपणा करत होतं, त्या सरकारला निश्चित असं व्यसन घालण्याचं काम 30 जून 26 ची तारीख घोषित करण्यामध्ये हे आंदोलन नक्कीच काही प्रमाणामध्ये यशस्वी झालेलं आहे. आणि म्हणून हे सगळं आंदोलन होत असताना आपल्याला या सगळ्या बाबीमधून एक बाब मात्र आपल्या नक्की लक्षात ठेवावं लागणार आहे की हे सरकार प्रत्येक गोष्टीमध्ये घोषणा करून वेळ काढण्याचा प्रयत्न करणारं सरकार आहे आणि केलेल्या घोषणा सुद्धा त्याची खिल्ली उडवणं. एवढंच नाही तर जे लोक या कर्जमाफीच्या आश्वासनाचा फायदा घेऊन संवैधानिक पदावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा आमदार, खासदार किंवा या सत्तेचे लाभार्थी असणारी माणसं सुद्धा या कर्जमाफीच्या मुद्द्याला घेऊन ज्या प्रकारची मुक्तफळे सबंध महाराष्ट्रामध्ये उधळत चाललेली होती, कधी शेतकरी ऐतखाऊ झाला आहे, कधी शेतकरी साले माजलेत, एवढंच नाही तर कर्जमाफी हे शेतकऱ्यांना व्यसन जडलंय अशा प्रकारची तोंडसूक घेणारी या सत्तेमधली मंत्री, आमदार आणि त्यांचे बगलबच्चे सुद्धा अतिशय बिंडोकपणे सबंध महाराष्ट्रामध्ये जाहीर सभांमधून बोलण्याचं धाडस हे सगळे करू लागलेली होती. आणि म्हणून हा कर्जमाफीचा प्रश्न एका बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या धोरणांच्या प्रश्नानं तर भरपूर परेशान झालेला होता, परंतु या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा शेतकऱ्यांना सहानुभूती दाखवण्याच्या ऐवजी, शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशीलता दाखवण्याच्या ऐवजी अत्यंत असंवेदनशीलपणे ज्या पद्धतीची बेताल वक्तव्य कर्जमाफीच्या आणि शेतकरी प्रश्नाच्या अनुषंगानं करत होती, यामध्ये सुद्धा या आंदोलनाची खदखद आपली शिजत होती. आणि म्हणून आजचा जो विषय आपण प्रासंगिकता ठेवलेला आहे की नेमकं हे आंदोलन कर्जमाफीसाठीच, कर्जमाफी का आणि कशासाठी हे आंदोलन होत आहे, या विषयाच्या अनुषंगानं बघत असताना आपल्याला काही बाबी मात्र नक्कीच थोडंसं पाठीमागं जाऊन आपल्याला त्याची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागणार आहे. प्रामुख्यानं जे सरकार केंद्रस्थानी भारतीय जनता पार्टीचं सत्तेमध्ये आलेलं होतं, या सरकारने 2014 साली ज्या पद्धतीच्या घोषणा केलेल्या होत्या, ज्या पद्धतीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता, या सबंध बाबीमध्ये शेती हा मुख्य अग्रक्रमाचा मुद्दा समोर या भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामधून तत्कालीन सरकारने समोर आणलेला होता. यामध्ये प्रामुख्यानं की आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करू, हमी भावाचा कायदा, हमी भाव आम्ही 1.5 आम्ही देऊ, एवढंच नाही तर एकूण जे काही उत्पादन कमी झालेलं आहे, या उत्पादनामध्ये सुद्धा दुप्पट वाढ आम्ही 2024 पर्यंत करू. त्यासोबतच शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, यासाठीच्या करमध्ये सुद्धा आम्ही सवलती देऊ. आणि यामधून सुद्धा जर नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवरती आली आणि त्याच्यामधून जर त्याच्या पिकाचं नुकसान झालं तर आम्ही एक अशा प्रकारची प्रधानमंत्री पीक विमा योजना याचा प्रचंड गाजावाजा केला आणि अशा सगळ्या घोषणा देशभरामध्ये त्यांनी केल्या आणि याच्यामधून सत्ता स्थापन केली. सत्तेच्या नंतर काही दिवसातच ज्या घोषणा केलेल्या होत्या, या घोषणेच्या पूर्णपणे उलटी पार्श्वभूमी कृतीमध्ये आणण्याचं काम या केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीनं केलं आणि परिणामी त्याच्यासोबतच त्याच भारतीय जनता पार्टीचं सरकार असणाऱ्या राज्यामधल्या सरकारांनी सुद्धा सुरू केलं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तोच कित्ता गिरवला गेला. याच केंद्राच्या धर्तीवरच महाराष्ट्रातल्या ज्या निवडणुका होऊ घातल्या होत्या, या निवडणुकांमध्ये सुद्धा एक मोठी दिंडी त्यांनी काढली होती. विद्यमान मुख्यमंत्री, विद्यमान मंत्री, या मंत्रिमंडळातले कृषी आयोगाचे अध्यक्ष राहिलेले, या सगळ्यांनी गळ्यात महाराष्ट्राच्या या संत आणि कृषी संस्कृतीचा भाग लक्षात घेऊन लोकांना गळ घालण्यासाठी गळ्यामध्ये टाळ घालून
दिंडी काढून सोयाबीनला 6,000ची आणि कापसाला 8-10 हजाराची मागणी ज्यांनी केली होती, तेच विद्यमान तत्कालीन विरोधी पक्षामध्ये असणारे मुख्यमंत्री फडणवीस असतील किंवा पंकजा पालवे असतील किंवा पाशा पटेल असतील, हीच माणसं या मागण्याला घेऊन सबंध महाराष्ट्रामध्ये फिरली होती. परंतु आज दिसतंय काय आपल्याला? केलेल्या घोषणा, दिलेला जाहीरनामा, वचननामा हा सगळा बाजूला ठेवून जी हमी भावाची किंमत तुम्ही घोषित केलेली होती, ती हमी भावाची किंमत, हमी भावाच्या किमतीमध्ये खरेदी करणारी केंद्र बाजूला राहिली. काही 2-4-5% पुढे हे खरेदी होऊ शकली नाही आणि हमी भावाने खरेदी केंद्रावरती खरेदी केल्या जाणाऱ्या पिकामधला आणि बाजारामधल्या खरेदीमधल्या भावामध्ये फार मोठी तफावत राहिली आणि 6,000 मागणी करणारा सोयाबीनचा भाव आज 35 ते पासून ते 4,200 पर्यंत मागच्या 3-4 वर्षापासून याच विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये चालू आहे. कापूस सुद्धा 6-6.5-7च्या पुढे जायला तयार नाहीये. म्हणजे केलेली घोषणा पूर्ण उलटी केलेली आहे. एवढंच नाही तर उत्पादन दुप्पट करू म्हणणाऱ्यांनी सुद्धा उत्पादनामध्ये सुद्धा फार मोठी घट या सबंध काळामध्ये झालेली आहे. उलट उत्पादन दुप्पट तर सोडा, परंतु उत्पादनाचा खर्च मात्र 3 आणि 4 पट या सरकारच्या करमुळे, या सरकारच्या धोरणामुळे, भूमिकेमुळे शेतकऱ्यांना भोगावं लागतोय. आणि म्हणून उत्पादन दुपटीची घोषणा तर हवेत झिरली, परंतु उत्पादन खर्चामध्ये मात्र 2-3 पटीनं वाढ नक्की झालेली आहे. एवढंच नाही तर नैसर्गिक आपत्तीनं सुद्धा या दरम्यानच्या काळामध्ये फार मोठा आघात या शेतकऱ्यांवरती केलेला आहे. दुष्काळ आणि अतिवृष्टी, आता तर अगदी सबंध महाराष्ट्रातला शेतकरी केवळ एका भागापुरता नाहीये. या 2025च्या हंगामामध्ये अगदी एप्रिल-मे पासून ते आज कालपर्यंत सुद्धा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. काही मंडळामध्ये काल परवा सुद्धा 65% जास्त, 98-99% सुद्धा पाऊस काल झालेला आहे. आणि म्हणून ही नैसर्गिक आपत्ती सुद्धा या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे. त्याच्यामध्ये जी मदतीसाठी ज्या पीक विम्याची तरतूद या सरकारने हजारो कोटी रुपयाच्या जाहिराती देऊन केली आणि अशा प्रसंगी आम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही मदत करतोय, अशा प्रकारचा गाजावाजा या सरकारने केला. परंतु वस्तुस्थिती आपण सबंध महाराष्ट्राने आणि देशाने बघितले. आपले मार्गदर्शक राहिलेले ग्रामीण पत्रकार आणि शेतकरी प्रश्नावर सातत्याने मांडणी करणारे पी साईनाथ यांनी तर त्याचा संपूर्ण भांडाफोड या पीक विमा योजनेचा केलेला आहे. कॅगच्या रिपोर्टमध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की ही पीक विमा योजना ज्या धर्तीवरती तुम्ही गाजावाजा केला, ज्याचा मुख्य आधार हा शेतकऱ्यांना जेव्हा नैसर्गिक संकट येईल त्यावेळेस मदत करण्यासाठीची मुख्यतः पायाभरणी आणि तरतूद असताना सुद्धा शेतकऱ्यांना केलेल्या मदतीची रक्कम आणि विमा कंपन्यांना झालेला फायदा, याच्यामधून ही योजना शेतकऱ्यांच्या हितापेक्षा कंपनी धार्जिनी कशी आहे ही सबंध देशाने आणि महाराष्ट्रातल्या सबंध शेतकऱ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणून नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी मदत सोडा, परंतु अशा या बॅनरबाज आणि घोषणेचा स्टंट करणाऱ्या आणि केवळ मृगजळाप्रमाणे घोषणा करून लोकांना झुलवत ठेवण्याची जी काही घोषणा या अतिवृष्टीच्या काळामध्ये सुद्धा या सरकारने केली आणि मदत मात्र प्रत्यक्षपणे आज सबंध महाराष्ट्र आणि मराठवाडा अनुभवतोय की केलेल्या घोषणेची अंमलबजावणी सोडा, परंतु बँक खात्यावर सुद्धा जे पैसे येत आहेत ते अत्यंत तुटपुंजी आहेत. आणि म्हणून अशा या सगळ्या सरकारच्या धोरणांमधून शेतकरी जो प्रचंड अडचणीत आलेला आहे, सातत्यानं मागच्या 3-4 वर्षापासून ज्या पद्धतीचं आयात निर्यात धोरण केंद्राच्या सरकारने घेतलेलं आहे, जेव्हा कधी हवामान चांगलं असेल, निसर्गानं थोडी साथ दिली असेल, त्यावेळेस या केंद्रातल्या मोदी सरकारने ज्या पद्धतीचं आयात निर्यात धोरण स्वीकारलं, याच्यामधून उत्पादन झालेला माल हा हमी भावापेक्षा 1,500-2,000 हजारांनी कमी किमतीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना विकावं लागलेला आहे. सोयाबीन असेल, कापूस असेल, ज्या डाळीच्या संदर्भामध्ये आत्मनिर्भरतेची गोष्ट केली,
मोठ्या वल्गना केल्या. आज ती सुद्धा डाळ आयात शुल्क माफ केल्यामुळं आणि आयात केल्यामुळं आज तूर उत्पादक असेल किंवा वेगवेगळ्या डाळीचे उत्पादक शेतकरी असतील, त्यांना सुद्धा या हमी भावाच्या रकमेपेक्षा कमी भावामध्ये आपला शेतमाल विकावा लागतोय. आणि म्हणून एका बाजूला उत्पादन खर्च वाढलेला असताना दुसऱ्या बाजूला हमी भावाचं संरक्षण या सरकारने दिलं नाही. हमी भावाचं संरक्षण तर दूरच सोडा, उलट आयात शुल्क माफ करून आयात निर्यात धोरणामध्ये शेतकरी विरोधी आणि आपल्याला निवडणुकीत मदत केलेल्या व्यापारी आणि उद्योगपत्यांना मदत करण्यासाठी म्हणून जी धोरण आणि भूमिका घेतली, यामुळं या महाराष्ट्रातला शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये कर्जबाजारी झाला आणि उत्पादन झालं असताना सुद्धा त्या किमतीच्या आधारावरती, त्या मिळालेल्या रकमेच्या आधारावरती आपली कर्जफेड तो करू शकला असता, परंतु त्याला ज्या पद्धतीनं भाव या सरकारने उपलब्ध करून दिला, त्यामुळे त्याच्या कर्जाचा डोंगर त्याच्यावरचा वाढत गेला आणि आज तो मोठ्या प्रमाणामध्ये कर्जबाजारी झालेला आहे. आणि त्याला केवळ आणि केवळ या ठिकाणी असणारं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार हे पूर्णपणे सरकार निर्मित हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. ही बाब या ठिकाणी आपल्या सगळ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या शेतकऱ्यांना जर या समस्येतून बाहेर काढायचं असेल, ज्या आत्महत्येचा वाढता आकडा ह्याला जर कमी करायचा असेल, तर याच्यासाठीचा जो पर्याय कर्जमाफीचा आहे, ही कर्जमाफी यासाठी होणं गरजेचं आहे. आणि म्हणून कर्जमाफीची मागणी घेऊन महाराष्ट्रातल्या संबंध शेतकऱ्यांना एकजूट करून, जरी राजकीय आणि वैचारिक मतभेद असल्या तरीही वेगवेगळ्या शेतकरी संघटनांना एकत्र करून एकजूट बांधून शेतकरी नेत्यांना एकत्र करण्यामध्ये जी महत्वाची भूमिका किसान सभा करते आहे, यामधून ज्या बाबी आपल्या समोर आलेल्या आहेत त्यामधून नक्कीच कालच्या आंदोलनामधून एक आशेच आणि सकारात्मक गोष्ट आपल्या लक्षात आलेली असेल. परंतु हे जरी एका बाजूला सगळं असलं तरी या सरकारमधली लोक, या सरकारचं जे कोणी लाभार्थी आहेत, जे कोणी त्यांचे असणारे काय म्हणता येईल त्याला, आपण ज्याला स्तुतीपाठक म्हणतो, सरकारचं समर्थन करणारे, सरकारचं संरक्षण करणारे जी काही यंत्रणा आहे, ती ज्या पद्धतीनं कर्जमाफीबद्दल चुकीच्या पद्धतीनं सोशल माध्यमामधून, मीडियामधून अपप्रचार करते आहे, या सगळ्या बाबीमध्ये ह्याही बाबी आपल्याला अधोरेखित करणं गरजेचं आहे. की आजच नुकताच लोकसत्ताची पहिली बातमी आहे की महाराष्ट्र सरकारला जर कर्जमाफी केली असेल तर 35,000 कोटीचा बोजा सरकारवरती पडणार आहे. या संदर्भामध्ये जी समिती तकलादू निर्माण केली आहे, त्या समितीचे अध्यक्ष सुद्धा त्याच्यामध्ये त्यांचा कोट आहे. आणि म्हणून 35,000 कोटी रुपये शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना तुम्हाला तो बोजा वाटतो, यामधूनच या सरकारची आणि या सरकारच्यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मानसिकता ही आपल्या सगळ्यांना लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची जर कर्जमाफी केली आणि त्या कर्जमाफीमधून जर काही शेतकऱ्यांनी आत्महत्यापासून प्रवृत्त होत असतील तर तो सरकारला बोजा वाटतो. परंतु जी गोष्ट शेतकऱ्यांनी मागणी केलेली नाही आहे, ज्याची गरज नाही, याबद्दलची भूमिका महाराष्ट्रातल्या तज्ञ लोकांनी मांडलेली आहे. पर्यावरणवाद्यांनी ज्या गोष्टीला विरोध केलेला आहे, असा शक्तीपीठ नावाचा जो काही महामार्ग निर्माण करण्याचं एक ड्रीम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून किंवा स्वप्न म्हणून बाळगलेला आहे, हा 86,000 कोटीचा जो प्रोजेक्ट आहे, ज्याच्यामधून फायद्यापेक्षा सुपीक असणारी जमीन संपादित केली जाणार आहे, कितीतरी शेतकरी त्याच्यापासून वंचित म्हणजे भूमिहीन होणार आहेत, ज्याचा मुळे नैसर्गिक नदी नाले वड्या पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होणार आहे, ज्याचा अनुभव समृद्धीमध्ये लोक घेत आहेत. अशा शक्तीपीठासाठी 86,000 कोटीची तरतूद सरकार एका बाजूला करत आहे, ज्याच्यासाठी आतापर्यंत नको एवढ्या महागड्या व्याजाने कर्ज घेण्याची सरकारची तयारी आणि 20,000 कोटीची तरतूद सरकारने केलेली आहे. हा 86,000 कोटीचा प्रोजेक्ट ज्याची गरज महाराष्ट्राला नाही, ज्याचा विरोध 80% पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा आहे, तो माथी मारण्याचा प्रयत्न मात्र मुख्यमंत्री आणि या राज्याचं सरकार करत आहे. ही बाब सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावी लागणार आहे. ज्या आमच्या बहिणींना खुश करण्यासाठी, आमच्या बहिणीला आपल्या पदरामध्ये मत पाडून घेण्यासाठी जी काही लाडकी बहीण योजना घोषित केली, ज्याच्यामध्ये 45,000 कोटीची तरतूद या सरकारने केली, आणि आज आमच्या त्याच बहिणी आक्रोश करतायत की ज्यांना निवडणुकीच्या काळापर्यंत या सवलतीचा, या योजनेचा फायदा दिला, पण आज 60% जवळ महिलांना वेगवेगळी कारणं काढून त्याच्यापासून आता वंचित केलं जात आहे.
अशा प्रकारची 45,000 कोटीची योजना करताना सरकारला आर्थिक अडचण लक्षात आली नाहीये. एवढंच नाही, आपण सगळे श्रद्धाळू आहोत, आपण नक्कीच कुणाच्या श्रद्धेचा अनादर करणार नाहीये, परंतु एका बाजूला संबंध महाराष्ट्र या अतिवृष्टीनं प्रचंड अडचणीत सापडलेला आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ होतीये. अशा प्रसंगी कुंभमेळ्यासाठी मात्र 14,000 कोटीची तरतूद सरकार करत आहे आणि या शेतकरी कर्जमाफीसाठी मात्र 35,000ची तरतूद करण्यासाठी या राज्याचे अर्थमंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री, मंत्री ही महाराष्ट्र सरकारची आर्थिक परिस्थितीची कारणं समोर करतायत. आणि कालच्या चर्चेमध्ये आणि शिष्टमंडळामध्ये सुद्धा मोठा वेळ हा कर्जमाफीच करणं शक्य नाही यासाठीचा वेळ त्यांनी खर्च केला. परंतु या महाराष्ट्रातल्या सबंध शेतकरी नेत्यांनी ज्या पद्धतीनं कालचा किल्ला लढवला, यामधून या सरकारला शेतकरी कर्जमाफी कशी आवश्यक आहे आणि या सगळ्या बाबतीवरती पाठीमागं सरकून त्यांना 30 जून पर्यंतची घोषणा करायला भाग पाडलं. ही बाब मात्र नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आहे. मित्रांनो, या सगळ्या बाबीमध्ये आपल्याला काही बाबी मात्र आणखी प्रामुख्याने लक्षात घ्याव्या लागतील. जरी आपल्याला 30 जून 2026 पर्यंतची घोषणा या शासनाने केली असेल, ती करण्यासाठी सुद्धा कशा प्रकारचं काय भूमिका आपल्या शेतकरी नेत्यांना घ्यावी लागली याबद्दलची सबंध माहिती आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांमधून, सोशल मीडियामधून आपल्या समोर आलेली आहे. परंतु जरी ही घोषणा या माननीय मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी आपल्याला एक अनुभव विसरून चालणार नाही. ज्या 2017च्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सुद्धा अशा प्रकारची घोषणा जशी आता आपल्या या अनुदानाच्या, दुष्काळी अनुदानाच्या प्रश्नावरती केलेली होती, तशीच घोषणा सगळ्यात मोठी मदत म्हणून जी केली, तशी 2017ची सुद्धा सर्वात मोठी कर्जमाफी, अशा प्रकारचे मृगजळ आणि मोठी घोषणा विद्यमान आताच्याच मुख्यमंत्र्यांनी त्याही वेळेस केली होती की जास्तीत जास्त आम्ही सगळ्यात मोठी कर्जमाफी केलेली आहे. परंतु वस्तुस्थिती अख्ख्या महाराष्ट्राने बघितली आणि एवढंच नाही तर हे कसं मृगजळ होतं आणि ही कशी एखादी कंपनी जशी जाहिरात करते तसं हे जाहिरातबाज सरकार एखाद्या मुख्य पेपरवरती मोठी जाहिरात करायची आणि छोट्या अक्षरामध्ये अटी आणि शर्ती लागू, अशा प्रकारची जी टेक्निक, जे तंत्रज्ञान या बाजारू व्यवस्थेमधल्या उद्योगपत्यांनी स्वीकारलेलं आहे, त्याच धर्तीवरती या महाराष्ट्रातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार चाललेलं आहे. आणि घोषणा मोठी करायची आणि अटी आणि शर्तीमध्ये मात्र कसे बहुसंख्य शेतकरी वंचित राहतील आणि जास्त पैसा कसा सरकारला द्यावा लागणार नाही, या पद्धतीचं षडयंत्र 2017च्या सुद्धा कर्जमाफीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं. विशेषतः ती सुद्धा कर्जमाफी खरं म्हणजे अत्यंत अभिमानाने या ठिकाणी नमूद करावं वाटतंय की हे विद्यमान भारतीय जनता पार्टीचं सरकार, हे मुख्यमंत्री स्वतःला प्रचंड चाणाक्ष समजतात. वेगवेगळ्या क्लुप्त्या फोडण्यासाठी संघर्ष किंवा लढे फोडण्याचं त्यांना मोठं एक शाकीर स्वतःला समजतात. परंतु अभिमानानं आपल्याला सांगावं लागतं की 2017मध्ये सुद्धा हे जे कर्जमाफीचं आंदोलन आहे ते सुद्धा फोडण्याचा प्रचंड प्रयत्न माननीय मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यावेळेस केला होता. परंतु त्याला पुरून उरण्याचं काम किसान सभेचे नेतृत्व असणारे तत्कालीन, आजही किसान सभेचे नेतृत्व करणारे डॉक्टर अजित नवलेनी तो धुळीस मिसळला होता. परंतु त्यामधून सुद्धा ज्या कर्जमाफीची घोषणा झाली आणि त्याची अंमलबजावणीची वेळ जेव्हा आली त्यावेळेस लाखो शेतकरी वेगवेगळ्या अटी शर्तीमधून, एवढंच नाही तर या सर्व्हर सारख्या किंवा ऑनलाईन पद्धतीमधून सुद्धा गाळण्याचा प्रयत्न सरकारने जो केला होता, त्याला सुद्धा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कोर्टाची दारं ठोठवली आणि या महाराष्ट्रातल्या हायकोर्टाने सरकारला निर्णय दिला की तुम्ही जवळपास 6 लाख शेतकरी ज्यांची 5,895 कोटीची जी काही कर्जमाफीची रक्कम आहे ती तुम्ही त्यांना द्या आणि शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा द्या, अशा प्रकारचा निर्णय एका बाजूला हायकोर्टाने दिलेला असताना सुद्धा त्याच्या अंमलबजावणीमध्ये टाळाटाळ करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना परवाच संभाजीनगरच्या हायकोर्टने कंटेम्प्टची नोटीस त्यांना इश्यू केलेली आहे आणि ही रक्कम 6 आठवड्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना द्या, बँकांना जमा करा, अशा प्रकारचा आदेश एका बाजूला संभाजीनगरचा हायकोर्ट मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारला देतो आणि दुसऱ्या बाजूला काल आपण बघितलं असेल की हायकोर्ट सुमोटोपणे या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेतं आणि त्यांनी दिलेल्या निर्णयाचा आधार घेऊन शेतकरी आंदोलन चिरडण्याचा आणि थांबवण्याचा प्रयत्न
जो केविलवाणा या राज्याचे मुख्यमंत्री करतायत. एका बाजूला सोयीनुसार कोर्टाच्या आदेशाचा वापर करायचा, दुसऱ्या बाजूला सोयीनुसार कोर्टाच्या आदेशाचा अनादर करायचा, अशी दुटप्पी भूमिका घेणारे विद्यमान भारतीय जनता पार्टीचं सरकार आपण सबंध महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघताय. परंतु या सगळ्या बाबीला सुद्धा आत्ताच्या शेतकरी लढ्यानी आंदोलनाने भीक घातली नाही आणि योग्य लढ्याचा अनुभव असणाऱ्या शेतकरी नेत्यांनी या लढ्याच्या एकजुटीचा फायदा शेतकऱ्यांच्या हक्कामध्ये कळून दिला आणि किमान ही 2017ची जी कर्जमाफी आहे त्या पद्धतीची फसवणूक या पुढच्या काळामध्ये आपल्याला होणार नाही, हीच भूमिका हे सध्याचं आंदोलनाचं नेतृत्व करणारं नेतृत्व नक्की चांगल्या पद्धतीनं करताय. ही बाब आपल्या लक्षात आली असेल. मित्रांनो, शेवटी ही बाब आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे की ज्या पद्धतीनं 2017ची कर्जमाफीचं आंदोलन सुद्धा फोडण्याचा करण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीनं आता सुद्धा कालचं आंदोलन ज्या एकजुटीनं या महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटनांनी शेतकऱ्या नेत्यांनी उभा केलं आणि एक सकारात्मक चर्चा सुद्धा काही हद्दीपर्यंत नक्की झालेली आहे. याला सुद्धा म्हणजे एक भ्रमनिराशा निर्माण करण्याचं काम किंवा एक शेतकरी चळवळीबद्दल शेतकऱ्यांच्या एकजुटीबद्दल सुद्धा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांच्या पुत्रामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम काही समाज माध्यमातून केलं जात आहे. ही सुद्धा बाब आपल्याला नजरअंदाज करून चालणार नाही. याची दखल सुद्धा आपल्या सगळ्या लोकांना घ्यावी लागणार आहे आणि हा लढा पुढे कसा घेऊन जाता येईल यासाठी सुद्धा आपल्याला नक्कीच ज्या पद्धतीनं ही कालची झालेली घोषणा ही बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात, म्हणजे न खायला न बघायला अशी न राहता या कर्जमाफीची घोषणा जी काही तारखेची झालेली आहे याबाबत आपली फसवणूक होणार नाही या संदर्भातली खरी भूमिका आपल्याला शेतकरी पुत्रांना आपल्याला नक्कीच घ्यावी लागणार आहे आणि या बाबत शेतकऱ्यांची एकजूट जशी आपण आता केलेली आहे ती शेतकऱ्यांची भक्कम एकजूट आपल्याला कायम ठेवून आपला हा शेतकरी लढ्याचा, शेतकरी चळवळीचा, शेतकरी एकजुटीचा दबाव या सरकारवर आपल्याला कायम ठेवावा लागणार आहे. तेव्हाच ही 30 जून 2026ची जी काही तारीख त्यांनी दिलेली आहे ही तारखेची जर अंमलबजावणी करायची असेल तर आपला दबाव या लढ्या आणि आंदोलनामधून सातत्यानं सरकारवरती ठेवावा लागणार आहे. ही बाब आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करावं लागणार आहे आणि म्हणून जे सरकार या सत्तेमध्ये बसलेलं आहे, जे देशातलं आणि राज्यातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, हे सरकार जे शेती आणि शेतकरी विरोधी आहे, जे कामगार आणि कष्टकऱ्यांच्या विरोधामधला आहे, शोषित आणि वंचितांच्या विरोधामधला आहे, या सरकारच्या विरोधामधला लढा आपल्याला असाच तीव्र करावा लागणार आहे. आपल्याला या विरोधात लढत राहू आणि जिंकत राहू हा संदेश या माध्यमातून आपण सबंध महाराष्ट्रातल्या जनतेला देऊ. या ठिकाणीच मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. इन्क्लाब जिंदाबाद. थांबतो. कॉम्रेड यशवंत. अनम्यूट करा. काही प्रश्न वगैरे कोणाचे आले आहेत का? आता तरी काय दिसत नाहीये कॉम्रेड. आपण समारोप करू शकता. बर. कॉम्रेड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं विचार मंथन जे आपण सुरू केलेलं आहे त्याच्या 6व्या पुष्पामध्ये किसान सभेचे मराठवाड्यातील नेते ऍडव्होकेट अजय बुरांडे यांनी त्याची मांडणी केली. आजच्या या विचार मंथनाचा अध्यक्ष म्हणून मी काही मुद्दे या ठिकाणी मांडू इच्छितो. जे त्यांनी मांडले ते आपण रिपीट करणार नाही, परंतु आज हा मुद्दा आपण जो घेतला, शेतकरी कर्जबाजारी का झाला, याची थोडीशी पार्श्वभूमी आपण समजावून घेतली पाहिजे. एकेकाळी शेतकरी आमचा भारतातला नैसर्गिक शेती करत होता. जे काही पीक यावर्षी घेतलं त्याच्यामधूनच काही बियाणं काढून ठेवून पुढच्या वर्षी ते पेरणी करता वापरायचं, शेणखत वापरायचं, जनावरांचं खत वापरायचं आणि अशा प्रकारची ती नैसर्गिक शेती चालत होती. त्यावेळेस देखील आज जी स्थिती शेतकऱ्यांची आहे, हजारोंच्या संख्येनं शेतकरी आत्महत्या करतो आहे. अशा प्रकारची परिस्थिती
त्याही काळामध्ये नव्हती. आज ही परिस्थिती का निर्माण झाली हे आपण पाहिलं पाहिजे, की आज वेगवेगळ्या प्रकारच्या विज्ञानाने जी प्रगती केली आणि सरकारची जी काही धोरणं आहेत, याच्यामध्ये नैसर्गिक शेती आता गेली आणि वेगवेगळे रासायनिक पदार्थ करण्यासाठी या ठिकाणी पुढे आलेलो आहोत. सरकारनेच आपल्याला आणलेलं आहे. आज जर आपण पाहिलं तर रासायनिक खतं जी आपण शेतामध्ये वापरतो, त्याच्यामध्ये काही वर्षातच 7 ते 8 बियाणे आहेत. या बियाण्यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. शेतामध्ये काम करणारा आमचा मजूर आहे, त्या मजुराची मजुरी 1975 साली दिवसाची 2 रुपये होती, ती आज दिवसाची 300 रुपये झालेली आहे. माझी स्वतःची सेवामध्ये त्या शेतामध्ये आम्ही वर्षाकाठी सालदार ठेवतो. सालदाराची एका वर्षाचं साल हे 1,40,000 रुपये यावर्षी झालं, जे 15 वर्षापूर्वी फक्त 30 ते 40,000 होतं, ते आता 1,40,000 रुपयावर पोहोचलेलं आहे. याही पलीकडे जाऊन शेतामध्ये काम करणारा जो सालदार आपण ठेवतो, त्याला राहण्यासाठी घरही आमचं त्या ठिकाणी आहे. त्यानंतर 50 किलो गहू दर महिन्याचे आपल्याला त्याला द्यावे लागतात. विजेचं बिलही घरात तो आम्हीच त्याचं भरतो. त्याची बायको देखील आमच्या शेतामध्ये 300 रुपये रोजानी काम करते, वर्षभर ती कामात राहते. त्याची सासू सासरेही कामात राहतात आणि हा सर्व अंदाज जर आपण धरला तर एकट्या आमच्याच सालदाराला 3 लाख रुपये वर्षाकाठी आपण त्या ठिकाणी देतो. भाजीपाला त्या ठिकाणी लागत नाही, आपल्या शेतातला भाजीपाला काढून हा सर्व त्या ठिकाणी करतो. हा सर्व खर्च या ठिकाणी वाढलेला आहे. शेतकऱ्याचं जीवन जगण्याचा खर्च या ठिकाणी वाढला आणि असं सर्व शेतीला लागणारं जे काही लागत मूल्य आहे, हे लागत मूल्य प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे शेतीचा खर्च खर्च या ठिकाणी वाढला. मात्र दुर्दैवानं त्या प्रमाणात शेतमालाचे हमी दर या ठिकाणी वाढलेले नाही. हमी दर केंद्र सरकार वाढवत, त्याच्यासाठी कृषी मूल्य आयोगाची स्थापना ही संविधानानं आपल्याला करून दिलेली आहे. ज्याप्रमाणे कर्मचाऱ्यांचा वेतन आयोग राहतो, त्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी देखील कृषी मूल्य आयोग आहे. भारतभरातल्या प्रत्येक राज्याच्या पिकांच्या शिफारसी घेऊन दिल्लीचा कृषी मूल्य आयोग हे प्रत्येक पिकाचे हमी दर पेरणीपूर्वी दरवर्षी जाहीर करत असते. 10, 20, 50, 100 अशा प्रकारे दर वाढवले जातात आणि अशा वाढवलेले जे काही हमी दर आहे, तेही बाजारपेठेमध्ये आजच्या तारखेमध्ये शेतकऱ्यांनी त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो. दर जरी केंद्र सरकार जाहीर केले तर कमीच करतात. मिळत नाही हे आपण पाहिजे. या गोष्टीमुळे शेतकरी आता अडचणीत या ठिकाणी येऊन राहिला. शेतीचा लागत खर्च हा प्रचंड प्रमाणात आला आणि शेतातून निघालेलं पीक विकून त्याच्या घरी एका एकराच्या शेतीमध्ये समजा 1 लाख रुपये वर्षाकाठी गुंतवले तर शेतातून निघालेलं पीक विकून 80,000 किंवा 70,000 त्याच्या घरी परत येतात. म्हणजे लागत मूल्यही त्याचं वसूल होत नाही. मग बँकांचं कर्ज भरणं दूरच राहिलं. वर्षभर त्याचा कुटुंब चालवण्याची व्यवस्था करण्याचं प्रकरण दूरच राहिलं. म्हणजे अशा प्रकारे शेती हा घाट्याचा सौदा हा दिवसेंदिवस होत गेलेला आहे. आता शेती हा घाट्याचा सौदा जरी झाला तरी शेतकरी शेती का करतात? तर आमच्या शेतकऱ्यांची भावना अशा प्रकारची की 100 के 60 करना बाप का नाम चलाना अशा प्रकारची भूमिका घेऊन आज शेती या ठिकाणी सुरू आहे आणि या सर्व स्थितीमुळे अनेक शेतकरी शेतीपासून दूर राहून राहिले हे आपण या ठिकाणी पाहतो. आज नफाच होत नाही तर मग शेतकऱ्याच्या घरी एखाद्या मुलीचं लग्न आलं, मुलाच्या शिक्षणाचा खर्च आला, ते लग्न आपण या ठिकाणी पार पाडू शकत नाही, विवाह पार पाडू शकत नाही, घरी आजारपण आलं ते आपण बचतच होत नाही तर कसं पार पाडावं, या आर्थिक विवंचनेत सापडून हजारोंच्या संख्येनं शेतकरी आत्महत्या करत आहे. हे उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. आत्महत्या आता आमच्या शेतकऱ्यांच्या अशा झाल्या की 1991 मध्ये पहिली आत्महत्या महाराष्ट्रातली आमच्या जिल्ह्यामध्ये झालेली होती. त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग त्या गावामध्ये त्या ठिकाणी आलेले होते. वर्तमानपत्रात शेतकरी आत्महत्याच्या काही वर्षापर्यंत मोठमोठ्या बातम्या येत होत्या. आता एक छोटीशी बातमी कुठेतरी वर्तमानपत्रात दिसते, म्हणजे शेतकरी आत्महत्येला देखील आता काही महत्व राहिलेलं नाही. एक छोटीशी बातमी येते, त्याचा अर्थ रोज मरे त्याला कोण रडे अशा प्रकारची व्यवस्था ही या ठिकाणी तयार झालेली आहे.
शेतकऱ्यांचं योगदान अनेक लोक, आता अजय बुरांडे वक्त्यांनी आपल्याला सांगितलं की अशा प्रकारची टीका ही शेतकऱ्यांवर होते ऐतखाऊ आहे. दरवर्षी यांना कर्जमाफीची सवयच झालेली आहे, दरवर्षी अनुदान मागण्याची सवयच पडलेली आहे. त्या सरकारला आपण सांगितलं पाहिजे, अरे आज या देशाच्या विकासामध्ये, भारताच्या विकासामध्ये शेतकऱ्यांचं देखील प्रचंड प्रमाणात योगदान आहे. एक काळ आपल्या देशामध्ये असा होता की अन्नधान्यामध्ये आपला भारत देश स्वयंपूर्ण नव्हता. 1975 पूर्वी अनेक दुष्काळ झाले, भुकेनं व्याकुळ होऊन लोक आपल्या इथं मरण पावले, त्यांना खायला अन्नधान्य देखील त्यावेळेस मिळत नव्हतं. 75 साली तर माझ्या माहितीप्रमाणे अमेरिकेतून लाल बिलो, ज्याला आपण म्हणतो, जे डुकरांचं खाण्याचं खाद्य अमेरिकेतलं आहे, ते आपण आपल्या देशामध्ये बोलावलं आणि ते माणसांना या ठिकाणी खाऊ घातलं. आयात केलं धान्य अमेरिकेतून, ते माणसांना खाऊ घातलं. लालबहादूर शास्त्री आपल्या देशाचे प्रधानमंत्री होते, ते त्या काळी असं लोकांना उपदेश त्यांनी रेडिओवरून त्यावेळेस केला आणि सांगितलं की एक दिवस आठवड्यातून उपवास करा, म्हणजे काही लोकांना तरी खायला अन्न मिळेल. म्हणजे देशातली माणसं जगवण्याची, पोटात अन्न भरण्याची देखील सरकारची कुवत नव्हती. मग सरकारनं काही धोरणं आखली, शेतकऱ्यांना सवलती दिल्या. त्या सर्व गोष्टीचा लाभ घेऊन आमच्या शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात मेहनत केली आणि त्यानंतर अन्नधान्याचं उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढलं. वाढलेलं उत्पादन एवढं आहे की आज एफसीआयचे गोदामं जी सरकारनं बांधली इंदिरा गांधींच्या काळामध्ये, त्या गोदामामध्ये हे अन्नधान्य साठवलं गेलं आणि आज अशा प्रकारची परिस्थिती आहे की 5 वर्ष दुष्काळ जरी पडला तरी एफसीआयच्या गोदामातलं धान्य आपल्याला पुरून उरेल एवढं अन्नधान्य आपल्या देशामध्ये आपण निर्माण केलं आणि अन्नधान्याच्या निर्यातीमध्ये भारत देखील पुढे गेलेला आज या ठिकाणी. म्हणजे शेतकरी मेहनत करत नाही त्या सर्वांना, अशी जी बोलणारी माणसं आहेत त्या सर्वांना ठिकाणी किसान सभेच्या वतीनं हा आपण या ठिकाणी दिला पाहिजे. आज काही उदाहरणं आपल्या नजरेपुढे या ठिकाणी मांडली पाहिजे. या 6व्या पुष्पाच्या निमित्ताने 1975 साली कापसाचा भाव हा 250 रुपये प्रति क्विंटल होता. सोन्याचा दर हा 250 रुपये प्रति 10 ग्रॅम होता आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचं वेतन हे 250 रुपये होतं. ते कापूस आता 2025 मध्ये 250 मध्ये होता, तो आता 7,000 झाला. सोने 250 रुपये 10 ग्रॅम होतं, ते आज 1,25,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचलं. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचं वेतन जे 250 रुपये होतं ते आज 40,000 रुपये पोहोचलेलं आहे. म्हणजे त्या प्रमाणात शेतमालाचे हमी दर हे या ठिकाणी वाढले नाही आणि म्हणून हा सर्व शेती व्यवसाय घाट्याचा सौदा या ठिकाणी होऊन आलेला आहे. शेतकऱ्यांचे कर्ज थकीत राहण्यासाठी सोबतच भारत सरकारची धोरणं कारणीभूत आहेत. आयात निर्यात धोरण भारत सरकारचं जे आहे त्यामध्ये आता आपण पाहतो की कांद्याच्या निर्यातीला बंदी घातली. त्यांनी जास्त पिकवलं तरी बाजारपेठेमध्ये भाव पडतात, कमी पिकलं तरी बाजारपेठेमध्ये विदेशातून शेतमाल आयात करून ते भाव पाडले जातात. म्हणजे याला ही सर्व सरकारची धोरणं कारणीभूत आहे. शेती व्यवस्था नफ्यातच जीव द्यायची नाही, हा जणू कंत्राटच भारत सरकार, महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतो आहोत की ही सर्व शेतीची व्यवस्था आमची तोट्यात आणण्यामध्ये, कर्ज फेडण्याची नफाच होत नाही तर ती आमची कर्ज फेडण्याची क्षमताच तयार होत नाही आणि म्हणून आम्हाला कर्जमाफी या ठिकाणी दिली पाहिजे. आणि या सर्व शेतकरी आत्महत्याच्या संदर्भामध्ये स्वामीनाथन आयोग जो सरकारने नेमलेला होता भारत सरकारने, त्याच्या शिफारसी मंजूर केल्याशिवाय शेतीचा व्यवसाय हा या ठिकाणी नफ्यामध्ये येणार नाही, हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. कर्ज बुडवायची शेतकऱ्यांना सवय झाली असे जे म्हणतात त्यांना आपण विचारलं पाहिजे की उद्योगपतींनी बँकांचे हजारो कोटीचे कर्ज बुडवले, कर्ज बुडवून बँका तोट्यात आणल्या. म्हणजे शेतकऱ्यांनी बँका काही तोट्यात आल्या नाही. आताच सांगितलं फक्त 35,000 कोटी एका वर्षाला आपण कर्जमाफीसाठी महाराष्ट्रात पाहिजे. लाडक्या बहिणी तुम्ही 46,000 कोटी रुपये एका वर्षासाठी देऊ शकता, तर शेतकऱ्यांना का देऊ शकत नाही हे आपण विचारलं पाहिजे. उद्योगपतींनी बँका सर्व बुडवल्या, तोट्यात आणल्या, कर्ज बुडवलं, विदेशात पळून गेले, त्याचं नाव कोणी घेणार नाही. पण आमचा शेतकरी मात्र एवढा इमानदार आहे की शेतकऱ्यानं त्याच्या शेतामध्ये काम करणाऱ्या मजुराची, शेती कितीही घाट्यात असो, त्याची मजुरी बुडवून पळाला शेतकरी, असं उदाहरण भारतात कुठं तुम्हाला सापडणार नाही. दर आठवड्याला शेतमजुराची मजुरी, शेतकऱ्याच्या शेतामध्ये काम करणाऱ्या, व्यवस्था जर नसली तर प्रसंगी बायकोचे दागिने गहाण ठेवून तो त्या ठिकाणाहून पैसे आणेल आणि त्या मजुराची चुकती करेल.
या उलट अनेक उद्योगपतींनी कामगारांचे पैसे हे वेगवेगळ्या ठिकाणी बुडवले. त्या संदर्भात मात्र सरकार कोणतीही कायदेशीर कारवाई या ठिकाणी करत नाही. नागपूरच्या आंदोलनाचा उल्लेख आता शेवटी आपण या ठिकाणी केला. नागपूरचं जे शेतकरी आंदोलन बच्चू कडू यांनी सुरू केलेलं होतं, या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद शेतकऱ्यांचा मिळाला. अमरावतीपासून त्यांनी जे सुरू केलं, गावागावात शेतकऱ्यांमध्ये जो प्रचंड राग आहे, यावर्षी निसर्गाने शेतकऱ्याला मारलं. एकीकडे सरकार आहे किंवा सरकारची धोरणं आहेत, आयात निर्यात नीती आहे, आणि दुसऱ्या बाजूनं निसर्गाने देखील यावर्षी शेतीला मार दिला. अनेक शेतकऱ्यांच्या शेती या ठिकाणी खरवडून वाहून गेल्या आणि अशा प्रकारे उभं शेत लोकांना जाळावे लागले. म्हणजे सोयाबीन जे होते या ठिकाणी, ते सोयाबीन काढणीसाठी योग्यच राहिलं नाही, किंवा काढलं तरी काढण्याचाही खर्च वसूल होत नाही, म्हणून लोकांनी शेतीला त्या उभ्या पिकाला आग लावून दिली. ही एवढी प्रचंड स्थिती आज या ठिकाणी, म्हणून हा राग या ठिकाणी या बच्चू कडूंच्या यात्रेच्या निमित्तानं त्या ठिकाणी संकलित झाला. गावागावामध्ये त्याचं स्वागत झालं. गावागावामध्ये लोकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. वर्धा जिल्ह्यामध्ये देखील वर्धा, शेलू, त्यानंतर पवनार अशा ठिकाणी आपले 200-200 कार्यकर्ते एकत्रित होऊन या सर्व यात्रेचं स्वागत आपण केलेलं होतं. या यात्रेमध्ये अजित नवले यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची बच्चू कडू यांच्या पीएनच्या वतीनं मला सूचना आली. मी त्यांना सांगितलं, तुम्ही डायरेक्ट अजित नवलेंशी संपर्क साधा, आम्ही त्यांच्याशी बोलू. आणि मग त्यांनी संपर्क साधला. अजित नवले या ठिकाणी आले. आज इथं आल्यावर स्वतः त्यांना ट्रॅक्टरमध्ये मी बसवणार आहोत. आपले बच्चू कडू, अजित नवले आणि रविकांत तुपकर हे तीनही त्या ट्रॅक्टर होते. 500च्या आसपास ट्रॅक्टर त्या मिरवणुकीत होते, आणि छोटी मोठी वाहनं जर पकडली तर 1000 वाहनं त्या सर्व यात्रेमध्ये सहभागी झालेले होते. नागपूरमध्ये जेव्हा ही यात्रा त्या ठिकाणी रास्ता रोको अशा विशिष्ट ठिकाणी त्यांनी रास्ता रोको केला, त्यामुळे संपूर्ण वाहतूक त्या ठिकाणी जाम झाली. आणि सरकारचं निमंत्रण येईल अशा प्रकारची वाट पाहता पाहता 2 दिवस त्या ठिकाणी गेले. दुसऱ्या दिवशी वर्ध्यामध्ये ही यात्रा थांबल्यानंतर रात्री जो मुक्काम होता, त्या ठिकाणी सकाळी अजित नवले पोहोचले. अत्यंत उत्कृष्ट आणि चांगलं असं मार्गदर्शन अनेक लोक मला भेटले, आणि त्यांनी की अजित नवले या सर्वांपेक्षा जी मांडणी केली ती डॉक्टर अजित नवले यांनी केली, अशाही प्रकारची भूमिका शेतकऱ्यांना होती. नागपूरमध्ये जे काही अजित नवले 2 दिवस थांबले, म्हणजे एक प्रकारे त्या आंदोलनाला योग्य मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि शेवटी जी काही चर्चा वगैरे झाली, कोणतेही प्रश्न एका वेळेस काही सुटत नसते, त्यामध्ये एक डेडलाईन त्यांनी 6 महिन्याची दिली. ती दिली एक वेळा, बरं झालं. पुढे काय करता येईल ते आपण त्याच्यासाठी आपल्याला आंदोलन करता येईल. या सर्व विचार मंथनातून किसान सभेच्या आपल्या पक्षाची जी किसान शाखा आहे त्याच्या विस्ताराच्या दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये हमी दर जो जाहीर केलेला आहे, तो दर आता बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांना मिळत नाही. प्रत्येक बाजार समिती पुढे एक दिवस निश्चित करून किसान सभेच्या वतीनं बाजार समिती पुढे आंदोलन केलं पाहिजे की हमी दरापेक्षा कमी दरात शेतमालाचा लिलाव होऊ नये. जे काही होईल ते होईल, परंतु अशा प्रकारचं आपण एक आंदोलन करण्याचा निर्णय हा या ठिकाणी केला पाहिजे. कर्जमाफीच्या संदर्भात अटी वगैरे घालण्याची ती काही शक्यता या ठिकाणी आहे. आज त्यामध्ये कोण्या शेतकऱ्याकडे कार नको वगैरे वगैरे त्या अटी सांगतील, ज्याच्याकडे मोठी वाहन जमा येणार, त्याला सांगितलं पाहिजे की अशी अट टाकू नये. अनेक उद्योगपतीकडे हेलिकॉप्टर आहे, स्वतःची विमान, तुम्ही विचारत नाही का तो याजवळ 300 करोड रुपयाचं विमान आहे, हेलिकॉप्टर आहे, 1000 कोटी रुपयाचं मोठं विमान आहे. मग त्याचं सर्व कर्ज बँका राईट ऑफ करतात, आणि शेतकऱ्यांसाठी मात्र, गरीब शेतकऱ्यांसाठी अशा अटी हे काही टाकणं योग्य नाही. आता आर्थिक मदत जी या नैसर्गिक आपत्तीत सरकारनं केलेली आहे, ती 2.5 एकरापर्यंत जो शेतकरी आहे कोरडवाहू, त्याला 8,500 आणि 2.5 एकराचा ओलिताचा शेतकरी हा 17,500 अशा प्रकारची घातली. आपण किसान सभेच्या वतीनं सरसकट मागणी केली होती की 17,500 हे 50,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टरी मिळाले पाहिजे. आज ही अशी अट टाकू नये. उद्योगपतीचे 10-10 कारखाने राहतात, त्याच्यातला एक कारखाना घाटात आला की त्या कारखान्याचा कर्ज बँका राईट ऑफ करतात, सरकार त्याला मंजुरी देते. तेव्हा त्याला नाही सांगत की या 10 पैकी 9 कारखाने तुझे नफ्यात आहे, त्याच्यातला नफा काढून तू याच्यात घाल आणि हा 10 तोट्यात असलेला कारखाना तू चालव, तुझं काही कर्ज या ठिकाणी आम्ही माफ करणार नाही. अशी अट मात्र उद्योगपतींकरता सरकार घालत नाही, हे आपण थोडस तपासून पाहिलं पाहिजे. आणि या निमित्ताने या अटी वगैरे याच्यामध्ये घालता कामा नये. आज
शेतकऱ्यांची जी काही स्थिती, माझ्या तर मते शेती घाट्यात आणण्यात, तोट्यात आणण्याचाच कार्यक्रम राज्य आणि केंद्र सरकारने केलेला आहे. आज आमच्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभर सर्व गोदाम बांधण्यासाठी, सोलर प्लांट निर्माण करण्यासाठी, सामूहिक शेती करण्यासाठी अंबानी अदानींची माणसं आमच्याकडे येऊन राहिलेली आहेत आणि लोकांना 30 वर्षासाठी ही जमीन आम्हाला लीजवर घ्या, या ठिकाणी आम्ही सोलर प्लांट टाकणार आहोत, धान्य साठवणारी गोदामं बांधणार आहोत, या ठिकाणी आम्ही आणखी काही वेगवेगळ्या प्रकारची सामूहिक शेती वगैरे आम्ही या ठिकाणी करणार आहोत. 30 वर्ष प्रतिवर्षाचं भाडं घ्या आणि आम्हाला शेती द्या. आम्ही शेतकऱ्यांना समजावतो की अशा प्रकारे उद्योगपतींच्या घशात ही जमीन घालू नका. तुमची जमीन पूर्णपणे बंजर करून तुम्हाला 30 वर्षांनी ते परत करतील. आणि अशा प्रकारे शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळे काही शेतकरी पाहतात की काहीच होत नाही, तर निदान याच्याकडून तरी वर्षाकाठी पैसे आले तर याला जमीन देऊन टाका. म्हणजे ही एक प्रकारे शेती तोट्यात आणून उद्योगपतींच्या घशात शेती घालण्याचं एक कटकारस्थान हे या ठिकाणी सरकारने आखलेलं आहे. आणि म्हणून या विचार पुष्पाच्या निमित्ताने या सर्व गोष्टींचा अत्यंत चांगल्या प्रकारे ऍडव्होकेट अजित नवले यांनी या ठिकाणी मांडणी केली. आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये, शेतकरी आंदोलनाच्या संदर्भामध्ये, नागपूरचं जे शेतकरी आंदोलन झालं त्या संदर्भात जे काही सरकारसोबत बोलणी झाली, डॉक्टर अजित नवले यांनी बरेच प्रयत्न केले. शेवटपर्यंत ती मागणी चर्चा तुटण्याच्या मार्गावर आलेली होती. आणि अशा प्रकारे परिस्थितीचं भान ठेवून जो काही करार त्या ठिकाणी केला, त्याचा GR शासनाने काढला, एक समिती नेमली, नेहमीप्रमाणे ती समिती त्यांनी नेमली. आणि पुढे जर कर्जमाफी नाही तर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड राग आहे. आता डेडलाईन मिळाली आंदोलन करण्याची, सर्व संघटना एकत्रित घेऊन याविरुद्ध आगामी काळामध्ये या बैमान सरकारच्या आपल्याला आंदोलन करावं लागेल. त्यासाठी आपण सर्वांनी पाहिजे एवढंच मला या ठिकाणी वाटते. आणि आजच्या या विचार मंथनामध्ये जे जे काही आपले कॉम्रेड्स, जे काही इतर सर्व शेतकरी आणि इतर काही लोक नागरिक सामील झाले, त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीने, या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून माझ्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.